बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर नवनवीन अपडेट समोर येण्यास सुरुवात झाली आहे। संतोष घुले हा भिवंडीतून गुजरातला पळाल्याचं समोर आलंय। भिवंडीत मदत न मिळाल्याने सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे या आरोपींनी गुजरातला पळ काढला, पण पैशांची चणचण भासू लागल्याने ते पुन्हा पुण्यात आले। भिवंडीत आसरा शोधायला गेलेल्या या तिघांना एका व्यक्तीने ओळखले आणि त्याने मदत करण्यास नकार दिला। त्यानंतरच घुले हा गुजरातच्या दिशेने गेला। त्यामुळे सुदर्शन घुले आणि त्याच्या दोन साथीदारांचं भिवंडी कनेक्शन काय आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी तन्वी गुंडाळे आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या केल्यानंतर तिन्ही मुख्य आरोपी 11 डिसेंबर रोजी भिवंडीतील समाजसेवक सोन्या पाटील यांच्या कार्यालयात आले होते। त्यानंतर आरोपींनी बीड येथील त्यांच्या गावाशेजारील व ओळखीचे भिवंडीत राहणारे विक्रम डोईफोडे यांची ओळख सांगितली। त्यानंतर सोन्या पाटील यांच्या कार्यालयात सोन्या पाटील यांचे बंधू जयवंत पाटील यांनी आरोपी सुदर्शन घुले याचा फोटो विक्रम डोईफोडे यांना पाठवला। मात्र विक्रम डोईफोडे हे वैष्णो देवी येथे दर्शनाला गेले होते। फोटो पाहून त्यांनी आरोपी सुदर्शन घुलेला ओळखलं। देशमुख हत्येमध्ये त्याचा समावेश असल्याच्या बातम्या आणि फोटो समाज माध्यमांमध्ये पसरले होते। त्यामुळे विक्रम डोईफोडे यांनी त्यांना आसरा देण्यास नकार दिला। यानंतर तिन्ही आरोपींनी त्यांच्या गावातील ओळखीचा तरुण रवी बारगजे याचा तपास काढला। रवी हा भिवंडीतील वळपाडा इथल्या विक्रम डोईफोडे यांच्याच बार आणि रेस्टॉरंटमध्ये कामाला आहे। रवी यानेही विक्रम डोईफोडे यांना कॉल करून तीनही आरोपी बारवर आले असल्याची माहिती दिली। मात्र विक्रम यांनी त्यांना राहण्यास येऊ देऊ नका, याउलट पोलिसांना बोलवा असं विक्रम यांनी सांगितलं। त्यानंतर घुलेला काहीतरी गडबड आहे असं वाटताच त्या तिघांनीही लघुशंकेचं कारण सांगून तिथून पळ काढली। मी 8 तारखेला वैष्णोदेवीला गेलो। वैष्णोदेवीला गेल्यानंतर दर्शन वगैरे करून खाली आलो। दर्शन वगैरे करून खाली आल्यानंतर मला 11 तारखेला एक मेसेज आला की तुझ्या गावाकडचे पाहुणे आलेत आणि कुठे आहेत। मी म्हटलं मी तर वैष्णोदेवीला आहे आणि मला मीडियाच्या माध्यमातून या व्यक्तीचं नाव आणि हे समजलं होतं किंवा सुदर्शन घुलेच आहे। त्याचा फोटोही लिंक झाला। त्याच्याशी काय माझे संबंध वगैरे नाहीये किंवा त्याला ओळखतही नाहीये। आणि मला मेसेज आल्यानंतर मी त्यांना फोन केला लागलीच किंवा हा व्यक्ती कुठे आहे आता सध्या। तर त्यांना माझा हॉटेलचा ॲड्रेस दिला होता। तर ते लोक माझ्या हॉटेलवरती गेले। हॉटेलवरती गेल्यानंतर त्यांच्या गावातलाच एक रवी बारगजे म्हणून माझ्याकडे मॅनेजर काम करतो, तर तो तिथे गेला हॉटेलवरती। तर हॉटेलवरती गेल्यानंतर त्याला सांगितलं की मला 1 दिवसाचा थारा द्या, मला 1 दिवस थांबायचं आहे म्हणून त्याला सांगितलं। परंतु त्यांनी थारा न देता मला फोन केला किंवा मी भाऊला विचारतो म्हणून मला फोन केला। तर मला फोन केला तर मी त्याला सांगितलं की बाबा असं कोण आहे, त्याला विचारलं। तर त्यांनी मला सांगितलं की सुदर्शन घुले आलेला आहे, त्याच्यासोबत 2-3 जण आहेत। मग म्हटलं अशा लोकांना थारा देऊ नको आणि याला इमिडिएटली त्याला तिथून काढ म्हटलं, अन्यथा मी पोलीस कारवाई पोलिसांकडे कंप्लेंट कर म्हटलं। तर त्याला माहिती होतं की इथं 2-3 अजून मुलं आहेत आणि त्यांनी काय केलं, एक 10-15 मिनिटात मी वॉशरूमला जाऊन येतो म्हणून जे गेला, परत काय आलाच नाही तो माझ्याकडे। सीआयडीची काही इन्फॉर्मेशन आली होती आपल्याकडे? एलसीबीचे एक 2-3 अधिकारी लोक येऊन गेले माझ्याकडे, 2 दिवस होते। तर त्यांनी ज्या प्रकारे जिथं आला, ज्या ठिकाणी आला त्या ठिकाणी जाऊन व्हेरिफिकेशन केलं, क्रॉस चेक केले, कॅमेरे वगैरे CCTV वगैरे पडताळणी केली। असा तो त्यांना व्हेरीफाय केल्यानंतर त्यांनी पुढील तपास चालू ठेवला। तुमच्या ते मोबाईलवर काय मेसेज आला जरा दाखवणार का? मला एक मेसेज आला की हे लोक कुठे आहेत आणि तुम्ही हा मेसेज आहे आणि मला सांगण्यात आलं की तुमचे पाहुणे आले तर तुम्हाला विचारतात ते की तुम्ही कुठे आहेत म्हणून। तर मी सांगितलं मी वैष्णोदेवीला आहे असं सांगून ते मग हॉटेलकडे गेले। तर मग मला एक अर्ध्या तासात मला फोन आला किंवा मला भेटायचं आहे, परंतु मी वैष्णोदेवीला होतो। तर त्यांना इमिडिएटली तिथून जाण्यास मी सांगितलं, अन्यथा मी पोलीस कारवाई करेल म्हणून सांगण्यात आलं, परंतु ते थांबले नाही तिथे, ते निघून गेले। या काळात कोणी ओळखू नये म्हणून सुदर्शन घुलेने मिशी कापली होती। तो मदतीसाठी सर्वत्र प्रयत्न करत होता, परंतु भिवंडीत मदत न मिळाल्याने त्याने गुजरातच्या दिशेने प्रवास सुरू केला। गुजरातमध्ये एका मंदिरात या तीनही आरोपींनी जवळपास 15 दिवस आसरा घेतला। जवळचे सगळे पैसे संपल्याने कृष्णा आंधळे हा पुण्यात पैसे घेण्यासाठी आला, परंतु त्याच्याशी संपर्क होत नसल्याने घुले आणि सांगळे
दोघेही रस्ते मार्गाने पुण्यात आले. पुण्यात येताच तिघेही बालेवाडी स्टेडियमच्या परिसरात एका खोलीत राहत होते. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला ताब्यात घेतलं. मात्र पोलीस पोहोचायच्या आधीच कृष्णा आंधळे बाहेर गेल्याने तो फरार झाला. या संपूर्ण घटनाक्रमात संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आलेला डॉक्टर संभाजी वायभसे हा घुलेच्या संपर्कात होता. वायभसेला अटक झाल्यानंतरच घुलेचा ठाव ठिकाणा पोलिसांना लागला. सुदर्शन घुले हा बीडचा स्थानिक गुंडा आहे. त्याच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. वसुली करणे, मारहाण करणे, जागा बळकावणे अशा प्रकरणांमध्ये घुलेचं नाव हे आघाडीवर असतं. तसेच संतोष देशमुख यांची हत्या करण्यातही घुलेच मुख्य आरोपी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अटकेत असलेला सुदर्शन घुले पोलिसांसमोर आणखी काय काय खुलासे करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणातील असेच अपडेट मिळवण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.